हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन 3 पहा. सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. सचिनने काय केलेले आहे? नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम ही एक स्कीम आहे, त्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5,000. फर्स्ट इयरला त्याने ₹5,000ची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. इन द सेकंड इयर ₹7,000. सेकंड इयरला ₹7,000 काय केलेले आहेत? इन्व्हेस्ट केलेले आहेत. इन द थर्ड इयर ₹9,000. थर्ड इयरला ₹9,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि अशा प्रकारे त्याने काय केलेले आहेत? पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. अशा प्रकारे त्याने 12 इयर्स काय केलेले आहे? इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. या 12 इयर्समध्ये त्याने टोटल इन्व्हेस्टमेंट किती केलेले आहे ते आपल्याला काढायचं आहे. पहा आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल एक्झाम्पल. आता फर्स्ट इयरमध्ये त्याने किती इन्स्टॉलमेंट केलेले आहे? पहा ₹5,000. सेकंड इयरला किती रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत? ₹7,000. त्यानंतर थर्ड इयरला ₹9,000 इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता जर आपण याच्यातला कॉमन डिफरन्स काढला तर किती येईल? पहा 7,000 T2 - T1. 7,000 - 5,000 किती येईल? 2,000 येईल. त्याचप्रमाणे T3 - T2. 9,000 - 7,000 किती येईल? 2,000. म्हणजेच कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती काय आहे? AP आहे. 12 इयर्स इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजेच आपल्याला एनची व्हॅल्यू किती मिळेल? 12. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? टोटल अमाऊंट काढायची आहे. 12 इयरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याची टोटल अमाऊंट काढायची आहे. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे? S12 काय करायचं आपल्याला? फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपण SNचा फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आपण सॉल्व्ह करू एक्झाम्पल. सचिन्स फर्स्ट इयर इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू किती आहे? ₹5,000. त्यानंतर सचिन्स सेकंड इयर इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू किती आहे? ₹7,000. अँड सचिन्स थर्ड इयर इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू ₹9,000. तर काय लिहू आपण? इन्व्हेस्टमेंट काय AP मध्ये आहे. जर आपण कॉमन डिफरन्स काढला तर किती मिळतो आपल्याला? 2,000 मिळतो. म्हणजेच काय आहे? इन्व्हेस्टमेंट AP मध्ये आहे. म्हणून आपण काय लिहू? सचिन्स इन्व्हेस्टमेंट आर इन AP. AP काय येईल पहा? 5,000, 7,000, 9,000 डॅश 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 अशी किती इयर्स इन्व्हेस्टमेंट आहे? 12 इयर्स इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे लास्टची टर्म आपली काय येईल? T12. शेवटची टर्म येईल T12. हिअर आता Aची व्हॅल्यू काय येईल पहा? A इज इक्वल्स टू A मीन्स फर्स्ट टर्म 5,000. D इज इक्वल्स टू कॉमन डिफरन्स किती येईल पहा? T2 - T1. 7,000 - 5,000 is equals to 2,000. and T3 - T2. 9,000 - 7,000 किती येईल? 2,000. therefore D is equals to काय येईल? 2,000. कॉमन डिफरन्स किती मिळाला आपल्याला? 2,000 मिळाला. फर्स्ट टर्म काय आपली? 5,000. आता Nची व्हॅल्यू किती आहे? टोटल इन्व्हेस्टमेंट किती इयर्स केलेली आहे? 12 इयर्स केलेली आहे. म्हणजेच Nची व्हॅल्यू काय आहे? 12. N इज इक्वल्स टू 12. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? फाइंड द टोटल अमाऊंट दॅट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. 12 इयर्समध्ये किती इन्व्हेस्टमेंट होणार आहे? म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? SNची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. SN म्हणजेच आता 12 इयर्स. Nची व्हॅल्यू किती आहे? 12. S12ची व्हॅल्यू काय करायची आहे? फाइंड करायची आहे. आता आपण फॉर्म्युला यूज करू SNचा. वी नो दॅट SN इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय पहा? N/2 ब्रॅकेटमध्ये 2A प्लस N - 1 इंटू D. व्हॅल्यू पुट करू आपण. SN मीन्स S. यांची व्हॅल्यू 12. S12 इज इक्वल्स टू N/2. यांची व्हॅल्यू किती आहे? 12/2. 2 इंटू A. Aची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 5,000. प्लस
n मायनस 1 यांची व्हॅल्यू किती आहे 12 12 मायनस 1 इंटू डी डीची व्हॅल्यू किती आहे 2000 इथे डिवाइड करू आपण 2 1 जार 2 2 6 जार 12 6 येतील त्यानंतर ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 5000 किती येईल 10000 प्लस 12 मायनस 1 11 इंटू 2000 is equals to 6 10,000 प्लस 11 इंटू 2000 किती येईल 11 2 जार 22,000 येईल 6 इंटू 10,000 प्लस 22,000 किती येईल 32,000 येईल 32,000 इंटू 6 किती येईल पहा आपण इथे करू साईडला 32,000 इंटू 6 6 2 जार 12 2 कॅरीवर 1 6 3 जार 18 प्लस 1 19 म्हणजेच किती येईल पहा 1,92,000 रुपीज 1,92,000 यस 12ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली म्हणजेच 12 इयर्समध्ये सचिनची टोटल इन्व्हेस्टमेंट किती होईल 1,92,000 रुपीज आन्सर लिहू आपण देअरफॉर टोटल अमाउंट that Sachin invested in 12 years is rupees 1,92,000. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा